अनन्या, माझ्या विरुद्ध खेळ खेळतेस? आज तुझा खेळच संपवते. आई, आई, मी तुला म्हणाले होते ना की जर तू माझं ऐकलं तर तुला गुड न्यूज मिळेल, आणि ती मिळाली. अगं, दादानेच मला ती लिंब तुझ्याकडे आणायला सांगितली होती. त्याचं इंटेन्शन खूप जेन्युइन होतं. त्याला घरातलं वातावरण ना नॉर्मल करायचं होतं. त्याला आहे ना तुझ्याबद्दलचे जे डाऊट होते ना ते सगळे क्लिअर झालेत. त्याला कळलंय की तू निर्दोष आहेस. हा, फक्त मीराबाईंनी अजून अडून बसलीये, पण तिच्यामुळे त्याचे डिसिजन्स बदलणार नाहीयेत. त्याचा पूर्ण विश्वास बसलाय तुझ्यावर. चांगलंय, चांगलंय. काय काय बनवतेस? पास्ता. मी मदत करू? नाही नाही, तू खाणार का? हो, म्हणजे काय? बनवते. अच्छा, हा सगळा खेळ आहे तर. म्हणजे हिला मारून काहीच उपयोग नाहीये. ही त्यांच्यात सामीलच नाहीये. मीरा आणि अथर्वने हिला मूर्ख बनवून हिचा वापर करून घेतलाय. पण नक्की कशासाठी? काय होणार आहे? म्हणजे टॉयज कुठे गेली? वेदा, काय शोधतीयस? बाबा, माझी डॉल कुठे गेली? मीच तुझी डॉल ठेवली होती. मी तुला देतो काढून. बाबा, माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही. आजपासून मी माझा स्वतःच सेट करून ठेवणार. डन प्रिन्सेस. बाबा, हा, आपण मूवी बघायला जाणार होतो ना? आज किती तारीख आहे? वेदा, जाऊ देत ना. बाबाला खूप कामं असतात ना, विसरला असेल तो. आई, पण मी आता तुला आठवण करून दिली ना, तर मग आपण उद्या जायचं का मूवी बघायला? वेदा, अगं उद्या जाऊया. ठीक आहे. ये, थँक्यू. अगं, आणि बाबाला? अजून एक, परत एकदा. हा, माझी फबोडी. आजपासून ना तू मला रोज पापी द्यायची, 3दा द्यायची. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. प्रॉमिस? माझी फबोडी. तुम्हाला परत इतक्या आनंदात बघून खूप बरं वाटतंय. आई बाबा, आपण काहीतरी खेळायचं का? नको वेदा, आता तू अभ्यास कर थोड्या वेळ. आई प्लीज चल ना, आपण काहीतरी खेळू. वेदा, आधी अभ्यास. अभ्यास कर, ओके. नंतर खेळूयात. उद्या आपल्याला वेळ काढता आला असता तर आपण वेदाला मूवी बघायला घेऊन गेलो असतो.
बरोबर आहे तुमचं, पण वेळच तर नाही आहे ना आपल्याकडे. ती मंजिरी कुठे आहे हेही माहिती नाही. आतापर्यंत तिला सगळं कळलं असावं. तिला कळलं तर असेलच. यापुढे वेदाला आपण आपल्याकडेच ठेवूयात. वेदाचे बाबा फक्त 12 तासच वेदा अशी आहे. 12 तासांनंतर मंजिरीची शक्ती आली की पुन्हा ती आधीसारखीच वागणार. नाही, असं नाही होणार. हे व्हायच्या आधीच आपण त्या मंजिरीला पिंजऱ्यात कैद करायचं आणि तिचा अंत करायचा. फक्त आत्ता ती कुठे आहे हे शोधायला हवं. मंजिरी, तुझ्या रक्तात नक्कीच काहीतरी मिसळलंय, पण ते काय आहे हे जाणून घेणं कठीण काम आहे. मार्जरी, या सगळ्यांनी मिळून माझ्या विरुद्ध कट रचलाय. अंधारात ठेवलंय मला. त्या अनन्याला त्यांनी मूर्ख बनवलं आणि तिच्या मूर्खपणाची शिक्षा मी भोगते. मी सोडणार नाही, कोणाला सोडणार नाहीये. ते सगळं नंतर. आधी तुझ्या रक्तात मिसळलेलं बाहेर काढावं लागेल. मी माझं रक्त बदलू शकते. हो, मी बदलू शकते. काहीच का घडत नाहीये मार्जरी. माझी शक्ती काम का करत नाहीये. मला इतकं अशक्त का वाटतंय माहिती नाही, पण आता वेळ नाहीये.